प्रियंका, या बारामतीच्या एअर स्ट्रीपवरती आम्ही आहोत. गोजूबावी गावामध्ये ही एअर स्ट्रीप जी आहे, धावपट्टी जी आहे विमानाची, ती आपण पाहतोय. आणि या धावपट्टीवरती विमान जे आहे ते उतरणं अपेक्षित आहे. वास्तविक इथे रोज अनेक इथं पायलटच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत. त्यांची सततची सरावांची प्रक्रिया जी आहे ती सुरू असते. आपण समोर पाहतोय हे विमान रोज अशा पद्धतीनं या सरावांसाठी, पायलटच्या सरावासाठी हे विमानं जी आहेत ती या धावपट्टीवरती उतरत असतात. टेबल टॉप अशा प्रकारातली ही धावपट्टी आहे. मात्र ही उंची जी आहे ती उंची आपण पाहतोय साधारण इतक्या उंचीवरती विमान असणं अपेक्षित आहे, किंवा याच्याही वरती जी मोठी विमान आहेत ती याच्यापेक्षा जास्त उंच असणं अपेक्षित आहे. त्यानंतर ते पुढे साधारण 1 किलोमीटरच्या पुढे जाऊन ही विमानं धावपट्टीवरती उतरतात. मात्र प्रत्यक्षातली परिस्थिती जी आहे ती अपघात झाला त्या दिवशी दूरवरती आपल्याला जो पालखी मार्ग दिसतो, या पालखी मार्गावरून विमान जे आहे दादांचं पहिल्यांदा रनवेवरती उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना उतरता आलं नाही. ते पुन्हा डाव्या बाजूनं फिरून पूर्ण गोल चक्कर मारून हे विमान जे या पाण्याची टाक्या ज्या समोर दिसत आहेत या पाण्याच्या टाकीच्या पलीकडनं हे विमान आलं आणि अचानकपणे ते उजव्या बाजूला कलंडलं, असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. साधारणपणे उंची जी आहे ती प्रचंड खाली होती. 100 फुटाच्या आसपासच हे विमान जे ते रनवेच्या या टोकावरती आलेलं होतं. वास्तविक इथं लँडिंग होत नाही. इथं साधारण उंची जी आहे ती 500 ते 600 फूट असावी लागते. तिथं लँडिंग होण्याऐवजी हे विमान जे आहे ते वळून आलं पलीकडून, आणि आपण प्रत्यक्षात जी जागा पाहतोय धावपट्टीला वळसा घालून हे विमान जे आहे ते इथं खाली पडलं. जो काळा जळालेला परिसर दिसतोय सगळा, तो अशाच पद्धतीत हे विमान जे आहे ते खाली कोसळलेलं होतं. आणि जागेवरती या विमानाचे 2 तुकडे झाले. त्यातले मृतदेह जे आहेत ते खुर्च्या ज्या आहेत त्या बाहेर फेकल्या गेल्या आतल्या दबावाने. आणि आतमध्ये जो पेट्रोलचा मोठा साठा होता, साधारणपणे 3000 किलोमीटर प्रवास करायची या विमानाची क्षमता होती. अत्यंत वेगवान विमान हे समजलं जायचं. त्यापैकी केवळ मुंबईहून बारामतीला येण्यापर्यंतचाच हा प्रवास झालेला होता. त्याच्यामुळे विमानामध्ये इंधन जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये अतिरिक्त इंधन जे आहे त्याचे कॅन किंवा बॅरल्स जे आहेत ते या विमानामध्ये यापूर्वी वाहून आणले जात होते, असं काल पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी सांगितलंय. त्यामुळे जी बेकायदा पद्धत आहे, केवळ विमान कंपन्या, खासगी विमान कंपन्या पैसे वाचवण्यासाठी किंवा जो खर्च आहे आस्थापनेवरचा तो कमी करण्यासाठी या अशा पद्धतीच्या चुकीच्या प्रॅक्टिसेस करतात आणि त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. इथले ग्रामस्थ जे आहेत, इथले ग्रामस्थ काही अंशी या सगळ्या एव्हिएशन सर्व्हिस बद्दल किंवा विमानं, त्यांची उड्डाणं, धावपट्टी असल्यामुळे बऱ्यापैकी अनुभवानं थोडेसे शहाणे झालेले दिसतात. इथं उतरणारी विमानं साधारण किती उंचीवरून उतरतात किंवा काय, याचा रोजचा त्यांचा स्वतःचा ठोकताळा आहे. रोज बघून त्यांना त्याचा पूर्ण अंदाज आलेला आहे कशा पद्धतीनं या धावपट्टीवरती विमान किती दुरून खाली उतरतात. त्यांच्या आडाख्यांनुसार हे विमान इतकं खाली होतं अजितदादांचं की पक्षी जे आहेत ते सुद्धा त्याच्यावरती उडत होते. म्हणजे इतक्या बारीक निरीक्षणांमधून एक गोष्ट लक्षात येते, त्यांचं सातत्यानं म्हणणं आहे ज्या पद्धतीनं या वैमानिकानं, पायलटनं हे विमान फिरवलेलं होतं, ही काही रोजची पद्धत नाही. या अशा पद्धतीनं विमानं वळत नाहीत. आणि या एअर स्ट्रीपवरती धावपट्टीवर उतरायसाठी मागे साधारण 2-3 किलोमीटर दूरपर्यंत जिथपर्यंत आपली नजर जाते त्या हॉरिझॉनवरनं विमानं सरळ येतात उंचीवरून. तसं याचं काहीच झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे जो आरोप रोहित पवार करतायत या आरोपामध्ये तथ्य आहे. जर हे विमान वैमानिकाच्या चुकीमुळे पडलंय की विमानातल्या बिघाडामुळे पडलंय हे प्रत्यक्षात कळायला हवं. घातपात जो आहे त्याच्याबद्दल फार काही आम्हाला सांगता येणार नाही, मात्र तपास करणाऱ्या यंत्रणांनी हा तपास करणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ही विमानं उतरत असताना जी नेहमीची पद्धत आम्ही पाहतो, रोज इथं सतत वैमानिक प्रशिक्षणासाठी येतात आणि ते ही विमानं फिरवत असतात, या धावपट्ट्यांवरती ही विमानं उतरवत असतात. त्याच्यामुळे आम्हाला याचा बऱ्यापैकी अंदाज होता. ज्या पद्धतीने हे विमान गेलं, सुरुवातीला कल्पना नव्हती हे अजितदादांचं विमान आहे, मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी जेव्हा हे सगळे प्रत्यक्ष बघायला आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांना ही माहिती मिळाल्यावरती सगळेजण अवाक झालेले होते. आता मात्र या घटनेची चौकशी करावी असं मत जे आहे ते त्यांच्याकडून सतत व्यक्त केलं जाते. अजित पवार जे म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे. या अशा पद्धतीनं अजित पवारांच्या विमानाचा अपघात होणं हे शक्य नाही किंवा सहज शक्य नाहीये. दुसरे महत्वाचे काही मुद्दे त्यांनी जे सांगितलेले होते की अजित पवार हे बारामतीमध्ये कधीच संरक्षण घेऊन फिरले नाहीत, कारण ही माझी लोक आहेत असं ते स्पष्ट सांगायचे पोलिसांना. मात्र अलीकडच्या काळामध्ये त्यांच्यासोबत पोलीस जाणीवपूर्वक थांबायचे. हे सगळं जरी असलं तरी त्यांनी पाण्याची बदललेली बाटली असेल किंवा रोहित पवारांनी ज्या शंका उपस्थित केलेल्या होत्या, कदाचित त्यांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेबद्दल काही अनुभव आलेला असावा म्हणून त्यांनी ते केलेलं असेल असंही इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
पण हे सगळं जरी झालं तरी आता जे घडायचं ते घडून गेलेलं आहे. किमान पक्षी त्याची चौकशी जी आहे ती निष्पक्ष व्हायला हवी आणि ज्या यंत्रणेची क्षमता आहे ही चौकशी करायची त्या यंत्रणेकडून व्हायला हवी. CID हे खातं महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याच्या अंतर्गत येतं आणि त्याची क्षमता जी आहे ती फार नियंत्रित अशा स्वरूपाची आहे. आता विमान कंपन्या किंवा त्याच्या परवानग्या हे सगळे केंद्र सरकारशी संबंधित विषय आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत त्या केंद्रीय यंत्रणा आल्या पाहिजेत असं मत जे आहे ते रोहित पवार यांनी व्यक्त केलेलं होतं आणि ग्रामस्थांनी त्यांच्या सगळ्या मागण्यांना पाठिंबा दिलेला दिसतोय. जे रोहित पवार म्हणतात ते बरोबर म्हणतात असं गोजूबावीच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे, ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा अजित पवारांचा अपघात बघितला होता.